इथे खूप लोकांना वाटू शकतं की मी ब्रश यूज करत आहे देव क्लीन करण्यासाठी, तर अगोदरच सांगते, हा जो ब्रश आहे न्यू आहे, क्लीन आहे आणि स्पेशल मी तो देव साफ करण्यासाठीच काढलेला आहे. कुठलाही यूज केलेला ब्रश मी इथे यूज करत नाही आहे. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज होळी आहे आणि होळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लेट व्हिडिओ तुम्हाला भेटेल हा, कारण अजून पॅरिसचे ब्लॉगचेच व्हिडिओ अपलोड करणं चालू आहेत. तर पॅरिसच्या ट्रिपवरून आलं, फर्स्ट टाईम असंच व्हिडिओ बनवते आहे मी, कारण तेच आळस, थकवा, कपडे आवरणं, बॅग अनपॅक करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. अँड खूप छान झाली पॅरिसची ट्रिप. आय होप तुम्ही पॅरिसच्या ट्रिपचे सगळे पार्ट्स बघितले असतील. 3 ब्लॉग मी अपलोड केले, तुम्ही बघितले असतील. नसेल बघितले तर जाऊन नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की देईल. आणि आज आता थर्सडे आहे, होळी आहे आणि आपल्या इंडियामध्ये होळी म्हटलं की खूप उत्साह असतो. उद्या धुलीवंदन आणि आज होळी आहे. हॅपी होळी सर्वांना. येस, हॅपी होळी. आणि आज वेदर एक्स्ट्रीम कोल्ड आहे, बाहेर स्नोफॉल सुद्धा चालू आहे. मी क्लिप्स पण ॲड केलेल्या आहेत. वीकेंड म्हटलं ना की इकडे स्नोफॉल होतोच होतो. खास ऍक्टिव्हिटी नाही केलेल्या, संध्याकाळी असणार आहे. आज खरं तर पुरणपोळी बनवायची होती, पण घरीची दाळबट्टी खायची खूप जास्त इच्छा होती आणि त्याच्यामुळे मग आज दाळबट्टी बनवायचा आमचा संध्याकाळचा प्लॅन आहे. आजच्या दिवशी आम्ही असं काही स्पेशल केलं नव्हतं, कारण इथे जे इंडियन लोक आणि म्हणजे मराठी लोकसुद्धा जे आहेत त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत ना, त्या कुठल्याही ग्रुपवर कॉमनमध्ये होळी पेटवणार आहे असं काही मेसेज आलेला नव्हता. त्याच्यामुळे मग असं कुठे जाऊन होळी आम्हाला सेलिब्रेट नाही करता आली. बरेच जण काही काही फेस्टिवलसोबत करतात सेलिब्रेट, बट असं काही आलेलं नव्हतं होळीच्या दिवशी. आणि मंदिरात पण जाता नाही आलं, कारण योगेशचं ऑफिस होतं. सो म्हटलं थोड्याफार फेस्टिवलच्या वाईब्स यावं, कारण आम्हाला दिवसभर बिलकुल वाटलं नाही की आज कुठला सण आहे. सो थोडंफार वाईब्स याव्यात म्हणून मग म्हटलं ॲटलिस्ट छान छान जेवण बनवू. तर इकडे दाळबट्टीचा प्लॅन बनवला. त्या दाळबट्टीसाठी स्पेशल पीठ पण असतं ॲक्च्युली, मक्का वगैरे टाकून. पण मग मी ते इंडियामधून आणलं नव्हतं, म्हणून मग मी इथे काय केलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये रवा मिक्स केला आहे. जेणेकरून थोडं रवा मिक्स केला ना की टेक्स्चर छान येतं बट्टीला, नाहीतर मग ते पोळीसारखं मऊ टेक्स्चर येतं, तसं नको व्हावं म्हणून, थोडंसं क्रिस्पी व्हावं म्हणून रवा मिक्स केला आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे क्रश करून, त्याच्यानंतर हळद, मीठ, तीळ टाकलेली आहे जेणेकरून छान लागते तीळबट्टीमध्ये तीळ. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे कडक तेलाचं मोहन. तेल जे आहे छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग या पिठामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं आहे. हे जे आपण मोहन टाकतो ना, याच्यामुळे खरंच बट्टा खूप जास्त क्रिस्पी होता. त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. आणि याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं, हळद, मीठ. त्याच्यानंतर तेल जे आहे ना सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्याच्यासाठी सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर पुरणपोळी बनवायला पाहिजे होती आज, आणि बनवायचा अगोदर विचार पण केला होता,
बट फर्स्ट गोष्ट तर पुरण यंत्र किंवा पुरणाची चाळणी जी आहे दळण्यासाठी ती मी आणलेली नव्हती आणि मिक्सरमध्ये ते इतकं व्यवस्थित होत नाही, म्हणून मग डाळबट्टीच बनवते. आणि योगेशची पण इच्छा होती डाळबट्टी खायची. सो म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम जर कुठे IKEAमध्ये वगैरे तशी चाळणी मी आली तर ती घेऊन येईल आणि मग बनवेल, किंवा मग दुसऱ्या वेळेस जेव्हा इंडियामध्ये आम्ही रिटर्न येऊ एखाद्या वेळेस तेव्हा येताना घेऊन येऊ परत. आणि आता जे आहे इकडे पिठामध्ये थोडंसं पाणी मी जे आहे कोमट करून टाकलेलं आहे. कोमट करून टाकलं ना की पीठ जे आहे छान भिजलं जातं आणि रवा छान फुलतो त्याच्यामधला. सो त्याच्यामुळे कडक थोडंसं हलकंसं कोमट करून पाणी टाकायचं. जोपर्यंत पीठ भिजतं आहे तोपर्यंत म्हटलं इकडे वरणाची तयारी करू. आज ॲक्च्युली मी एक रेसिपी बघितली होती यूट्यूबला, तसं वरण ट्राय करणार होते. फर्स्ट टाईमच हे मी वरण ट्राय करणार होते आणि खूप जास्त छान झालं होतं वरण. सो इथे जे आहे 3 डाळी मिक्स घेतल्या होत्या. पहिले तर तूर डाळ, ती थोडी जास्त घेतलेली होती तूर डाळ, थोडीफार मसूर डाळ टाकलेली होती आणि थोडी जी आहे इथे मूग डाळ टाकलेली होती. 3 डाळी मिक्स केल्यामुळे खरंच मस्त टेस्ट आली होती. छान मिक्स करून घेतल्या डाळी. 2-3 पाण्याने छान त्याला स्वच्छ धुवून घेतलं. तयारी झालेली आहे, म्हणजे इकडं पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि त्यात रवा आहे जो तो छान फुलेल म्हणून एक 10-15 मिनिटं त्याला भिजवले होते. कुकरला डाळ पण लावलेली आहे, डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं कॉफी घेऊ, कारण खूप छान वातावरण झालेलं आहे बाहेर. परत स्नोफॉल झालेला आहे आणि तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त स्नोफॉल झाला मगाशी खूप, त्याच्यामुळे छान वातावरण झालं. म्हटलं कॉफी घेऊ. सो इथे माझ्यासाठी नियोगीसाठी मस्त आता कॉफी ठेवते मी. योगेशला मी शूट करायला फोन हातात घेतला आणि कुकरची शिट्टी वाजते, असं 2-3 वेळा झाल्या आता. कशी झाली कॉफी? अप्रतिम. छान झाली ना? एकदम छान मस्त. इकडे छान आपलं 20-25 मिनिटामध्ये पीठ पण जे आहे छान भिजलेलं होतं. तर आता मी याची पोळी लाटणार आहे. तर बरेच जण जे आहे ना फक्त गोळे करून पण वाफवतात, पण मी शक्यतो ही अशी बट्टी बनवते, जी की माझ्या मम्मीची रेसिपी आहे. ती अशा पद्धतीने बनवती. आधी छान जे आहे याची पोळी लाटून घ्यायची, म्हणजे जे लेअर येतं ना ते खूप खायला छान कुरकुरीत लागतात. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा. मी नेहमी अशीच पद्धतीने बनवते आणि खूप मस्त होते बट्टी. सो इकडे जे आहे आपल्याला पिठाची जी आहे एकदा छान पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे जे आहे पोळी लाटल्यानंतर आपल्याला तिचे लेयर्स पाडायचे आहेत, म्हणून त्यासाठी तेल जे आहे सगळीकडून मी लावून घेत आहे पोळीला एकदम छान. कारण आपण जेव्हा लेयर्स करतो ना, घड्या पाडतो, तेव्हा त्या एकमेकांना चिकटू नये म्हणून ऑइल लावलं ना की बिलकुलही त्या एकमेकांना चिकटत नाही.
सो असं दोन्हीकडून पण त्याला थोडं थोडं मी फोल्ड करते आहे आणि वरच्या बाजूला पण तेल लावायचं आहे थोडंसं. सो आता तुम्ही बघितलं की मी परत त्याला थोडंसं एक गोल आकारामध्येच त्याचा हे जे आहे गोळा बनवून घेत आहे. पण लेयर जास्त प्रेस नाही करायचं आपल्याला, जेणेकरून त्या जे लेयर्स आहेत ते एकमेकांना चिकटल्या नाही पाहिजे. थोडंसं हलक्या हाताने एक गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे असे छान त्याचे लेयर्स दिसतील. तर सगळ्या पिठाचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर इथे इडली स्टँड घेतलेला आहे, जे मी इडलीसाठी वापरते ते. तुमच्याकडे जर चाळणी असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही वापरू शकता याला. पण मग हे पण छान ऑप्शन आहे. इडली पात्र जर असेल तर डायरेक्ट त्याच्यात ठेवू शकता, किंवा मग जर असं इडली स्टँड असेल तर कुकरमध्ये याला ठेवू शकता आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्याला होऊ द्यायचं आहे असं छान वाफेवरती, आणि खूप मस्त होतात हे वाफेवर. आता उकडल्यानंतर ना व्हिडिओ करायचा राहिला खरं तर, मग डायरेक्ट मी शूट केला तळल्यानंतर. सर तुम्ही बघू शकता खूप छान. आणि तुम्ही म्हणाल की कढईमध्ये का नाही तळते, तर माझ्याकडे कढई नाही आहे, ती लवकरच मी जाऊन IKEAमधून आणणार आहे. सो असं पातेल्यामध्ये मी तळत आहे आणि खूप छान लेयर्स तुम्ही बघू शकता, मस्त दिसत आहे आणि खायला पण खूप जास्त क्रिस्पी झाल्या होत्या. नेक्स्ट डे आणि आज आहे धुलीवंदन म्हणजेच होळी, आणि खूप जास्त एक्साइटमेंट असते या दिवसाची जेव्हा आपण इंडियामध्ये असतो, कारण खूप सारे फ्रेंड्स जमा होतात, कलर्स लावतात. बट आज यावर्षी आम्ही आहोत स्वीडनमध्ये आणि आमच्याकडे कलर्ससुद्धा नाही आहे. सो कसं खेळणार होळी? बट आय हॅव अ जुगाड. हॅपी होली लाव तर द्या. नाही 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 नाही, मी आणलंय ना अगोदर. हॅपी होली. हैप्पी लगा मेरा जुगाड. मस्त एकदम. अभी हम भी लाएंगे कलर. वेअर फ्रॉम वेअर? सिक्रेट है वो. ती आम्हाला तर होळी इकडे काही सेलिब्रेट करता नाही आली. पण मग मी विचार केला की माझ्या सासरची जी होळी आहे ती कशी सेलिब्रेट झाली, त्याचे व्हिडिओज जे आहे मी तिकडून मागून घेतले होते आणि ते व्हिडिओमध्ये ते क्लिप्स मी ॲड केलेले आहेत जेव्हा मला भेटल्या तिथे. सो जेव्हापासून मला लग्न झालं म्हणजे 3 वर्षांपासून बघते आम्ही पूर्ण कॉलनीमध्ये सगळे मिळून असं छान होळी एकत्र पेटवतो. 2 होळीला तर मी तिथे होते आणि 1 वर्ष पुण्याला आम्ही होतो त्यावेळेस होळीच्या वेळेस, आणि आता तर इकडे आहोत. बट खूप छान वाटलं, सगळे असं छान जमा झाले होते रेडी होऊन, मस्तपैकी कॉमेंटमध्ये एक होळी पेटवली होती. आणि मी बघितलं की सगळे हे जे आमच्या कॉलनीतले मुलं आहेत खूप दुपारपासून सगळे मिळून असे छान तयारी करत असतात आणि मस्त लेडीज पण तयार होऊन येतात, छान पूजा करतात आणि एकत्र होळी पेटवलं ना खूप छान तेवढेच सगळे जमा होतात एकत्र. मस्त वाटतं, छान वाईब्स येतात फेस्टिवलच्या.
मी माझ्या माहेरी पण व्हिडिओ मागितला होता, पण पूजेच्या गडबडीमध्ये ते लोक व्हिडिओ काढायचं विसरले. सो नेक्स्ट टाईम कधी फेस्टिवलला मी तिकडचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. सो कसा वाटला तुम्हाला हे यांनी सेलिब्रेट केलेला होळीचा सण ते नक्की कमेंटमध्ये सांगा.